नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. स्थानिक राजकारणात एका साध्या CCTV कॅमेऱ्यामध्ये निवडणूक जिंकून देण्याची ताकद असू शकते? ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण मालेगावमध्ये सध्या असंच काहीसं चित्र दिसतंय. चला, आज आपण पाहूया की कसा एक छोटासा उपक्रम मतदारांचा निर्णय बदलू शकतो. हे वाक्य बघा, CCTV म्हणजे फक्त कॅमेरा नाही, तो धाक आहे. हे शब्द आहेत प्रभाग क्रमांक 10 मधल्या एका रहिवाशाचे. आणि हे काही साधं वाक्य नाहीये. यातून आपल्याला कळते की लोकांच्या राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या कशा बदलत आहेत. तर मग सुरक्षा की फक्त कॅमेरा? हा फरक खूप महत्वाचा आहे. त्या रहिवाशाच्या मते हा फक्त एक कॅमेरा नाही, म्हणजे हे काही फक्त रेकॉर्डिंग करणारं मशीन नाहीये. याच्या पलीकडे हे त्याचा एक मोठा अर्थ आहे. त्यांच्या बोलण्याचा अर्थ खूप सोपा आहे. बघा, कॅमेरा म्हणजे काय की काहीतरी वाईट घडण्यावर पुरावा मिळेल. पण धाक म्हणजे काय की काही घडूच नये म्हणून एक प्रकारचा दबाव. म्हणजे इथे मुद्दा फक्त घटनेनंतरच्या रिॲक्शनचा नाही, तर घटना घडण्याआधीच तिला रोखण्याचा आहे. हाच तो खरा फरक आहे. बरं, पण ही जी सुरक्षिततेची भावना आहे, ही इतकी घट्ट का झाली? याचं उत्तर एका उत्सवात आणि एका महिलेच्या अनुभवात दडले. चला, ऐकूया ती गोष्ट. विचार करा, नवरात्रीचे दिवस आहेत. मालेगावचा प्रभाग क्रमांक 10. गरबा, आरतीसाठी बायका मुलं रात्री उशिरापर्यंत बाहेर आहेत. पण त्या महिलेच्या मते कोणालाही कसलीच भीती वाटत नव्हती. एकदम निर्धास्त होते सगळे. का? कारण त्यांना माहीत होतं की परिसरात लावलेले CCTV कॅमेरे त्यांची काळजी घेत आहे. अच्छा, तर ही सुरक्षितेची भावना आली कुठून? हे कॅमेरे लावले कोणी? आणि कसा एक छोटासा उपक्रम आता एका मोठ्या राजकीय बदलाचं कारण बनतोय, तेच आता आपण पाहणार आहोत. हे अगदी एका साखळीसारखं आहे. बघा, पहिलं काय झालं? रामलिंग त्रिमुखेंनी कॅमेरे बसवले. त्यामुळे काय झालं? संशयास्पद हालचालींवर नजर ठेवली जाऊ लागली. याचा परिणाम, जे चुकीचं वागतात ते आता दोनदा विचार करतात. आणि फायनली महिला आणि मुलं ते आता बिनधास्त फिरू शकतात. एका कृतीतून थेट मनःशांती मिळाली. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. ही जी वैयक्तिक सुरक्षितेची भावना आहे ना, ती आता थेट मतांमध्ये बदलताना दिसतीये. त्या महिलेने अगदी स्पष्टपणे सांगितले, याच विश्वासावर आम्ही आमचं मत रामलिंग त्रिमुखे यांना देणार. म्हणजे बघा, हे फक्त समर्थन नाहीये, हे तर केलेल्या कामाचं थेट रिटर्न आहे. एका ठोस कामाला दिलेलं थेट उत्तर आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो विश्वास आहे तो हवेत तयार झालेला नाही. तो कोणत्या तरी आश्वासनावर टिकलेला नाही. कॅमेरे दिसतायत, काम दिसतंय, कुटुंबाला सुरक्षित वाटतंय, भीती नाहीशी झाली म्हणजे विकास झाला, असं त्यांचं साधं सोपं गणित आहे. हा विश्वास अनुभवातून आलाय. या सगळ्या प्रकारामुळे ना एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. तो म्हणजे विकास म्हणजे नेमकं काय? मोठमोठे रस्ते, इमारती की अजून काही? सामान्य माणसासाठी विकासाची व्याख्या काय असते? आणि याचं उत्तर त्या रहिवाशाच्या शब्दातच मिळतं की आमच्या घरातली मुलं बाळं, सुना मुली जर न घाबरता बाहेर फिरू शकत असतील तर तोच खरा विकास आहे. किती सोपी आणि थेट व्याख्या आहे बघा. इथे मोठ्या योजना नाहीत, घोषणा नाहीत, फक्त रोजच्या जगण्यातला दिलासा आहे. थोडक्यात काय तर या CCTV उपक्रमाने एक गोष्ट सिद्ध केलीये. निवडणुकीत फक्त आश्वासनं देऊन चालत नाही. जेव्हा ते आश्वासन लोकांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं, डोळ्यांना दिसतं, तेव्हा त्याची ताकद कित्येक पटींनी वाढते. हवेतल्या गप्पा आणि जमिनीवरचं काम यातला हा फरक आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच. स्थानिक राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या आश्वासनांपेक्षा रोजच्या जगण्याला भिडणारा एक छोटासा पण खरा अनुभव जास्त महत्वाचा ठरतो का? यावर विचार करायला हवा. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.